ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं अशी त्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे सगेसोऱ्यांच्या अधिसूचनेवरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय। पाहूयात। सकाळपासून पाणी सुद्धा घेतलेलं नाही आणि शासनाचा जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत मी पाणी आणि उपोषण मी कंटिन्यू करतो। हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं, त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं। या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे, म्हणजे ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत। अंतरवली सराटीजवळ मागील 4 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे। जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं या मागणीसाठी हाकेंचं उपोषण सुरू आहे। जर बोगस सर्टिफिकेटद्वारे जर 54 लाख नोंदी या महाराष्ट्रामधल्या जर ओबीसी मध्ये इन्क्लूड करत असाल तर ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही। मी आज सकाळपासून पाणी सुद्धा घेतलेलं नाही आणि शासनाचा जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत मी पाणी आणि उपोषण मी कंटिन्यू करतो। जरांगे पाटलांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग होती, मात्र ओबीसी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा टोला प्रकाश शेंडगेंनी लगावलाय। तर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना पाडण्याचा इशाराही शेंडगेंनी यावेळी दिलाय। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 80,000 कुटुंबांचे दाखले दिले ना तुम्ही रात्री बेबाते JR काढले, तुम्ही 2.5 वाजता JR तुम्ही काढलेले आहे। हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं, त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं। या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे, म्हणजे ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे। माननीय प्रकाश अण्णा शेंडगेंना माझी विनंती आहे, त्यांनी राज्यकर्त्यांची, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय अजितदादांचं, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांच्या सह सर्व त्या समितीतल्या माननीय मंत्री महोदयांचं स्टेटमेंट्स पाहावी। आम्ही काय म्हटलेलं आहे की इतर आत्ता अस्तित्वात असणाऱ्या इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हा आमचा शब्द आहे। एवढंच नव्हे तर प्रकाश शेंडगेंनी बबनराव तायवाडेंवरही टीका केली आहे। बबनराव तायवाडेंची भूमिका बदलली असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान शेंडगेंच्या टीकेला तायवाडेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलाय। इतर स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे की त्यांचं हॉस्पिटल झाल्यापासून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका या ठिकाणी बदलली असं जाणवत आहे। आज हाकेंचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ओबीसीची अस्मिता टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आहे आणि हाकेच्या त्या आमरण उपोषणावरती त्या ठिकाणी ओबीसी नेत्यांनी टीका करणं हे काही योग्य होणार नाहीये। मी कुणाच्या आंदोलनाला विरोध केलेला नाही आणि त्यांच्या मिटिंगला मला जाण्याचा प्रश्नच नाही आहे। माझी स्वतंत्र संघटना आहे, त्यांची स्वतंत्र संघटना आहे। ही काही संयुक्त मिटिंग नव्हती, त्यांच्या संघटनेची मिटिंग होती। मी त्यांच्या संघटनेच्या पूर्वीपासून माझी संघटना आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संघटनेच्या मिटिंगला मला जायचा प्रश्नच उद्भवत नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला 1 महिन्याचा वेळ दिलाय। तसंच कोणत्या खासदार आणि आमदारांचा आम्हाला पाठिंबा नाही याकडे लक्ष असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। माझे आमदार असो किंवा आजी आमदार असो, खासदार असो किंवा माजी खासदार असो, सगळेजण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे। मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो, प्रत्येकजण यायला आहे। याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे, कोणचा माझे आमदार येत नाही आहे, कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही, पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला नाही। मला वाटतं पाडापाडी करणं हे काही कोणी कोणाला मालकी दिलेली नाही आणि मला वाटतं ह्या सामाजिक भिंती उभ्या करणं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला त्या ठिकाणी शोभणारं नाही। मला वाटतं त्याच्यात खतपाणी अजून कुठल्याच समाजाच्या नेत्यांनी घालू नये। प्रत्येक पक्ष आपापलं काम करतील। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी!
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते, हिंट। बड़े आराम से। एकीकडे जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेत, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी नेते उपोषणाला बसलेत. त्यामुळे आता सरकारसमोर दुहेरी पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो। की सीढ़ियां मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते, हिंट। बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.